बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता आपल्या शेतकरी मित्राचा हा गावरान वांग्याचा प्लॉट आहे. वांगे पीक खूप चांगल्या पद्धतीने निघू राहिले मित्रांनो. आणि आपण या प्लॉट मधून आपला तुम्हाला सुद्धा भरपूर गाईडन्स केलेलं मित्रांनो. प्लॉट बी बघू शकता एकदम छान असा प्लॉट झालेला आहे. मित्रांनो, सगळ्यात मेन समस्या वांग्यावरती देठ चाटण्याची आणि थ्रिप्सचा आणि लाल कोळीचा भरपूर प्रमाणात अटॅक आहे मित्रांनो. तर लाल कोळी नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो ओमाइट नावाचं औषध घ्यायचे आपल्याला. ओमाइट मारताना 1 लिटर पाण्याला 2 ml आणि त्यामध्ये 1 ग्रॅमनी सल्फरचा वापर करायचा मित्रांनो. जी भुरी ती किंवा शिका लागतात वांगी निवडताना त्याचं 100% लाल कोळीचं म्हणजे नियंत्रण होणार आहे. ओमाइट 1 लिटर पाण्याला 2 ml आणि आपलं सल्फर 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर निश्चित तुमचा लाल कोळी मुक्त प्लॉट होणार आहे. मित्रांनो, थ्रिप्स हा भरपूर प्रमाणात अटॅक आहे. थ्रिप्सचे जे औषध आहे मार्केटमध्ये म्हणजे आपलं स्पिनटॉर आहे, स्पिनोसॉड आहे 45%चा, त्याचा सुद्धा वापर करा. त्याचे सुद्धा आपल्यातून रिझल्ट आहे. तुम्ही सुमोडी, शेनवा, डिलिकेट आणि पोलीस या औषधांचा आलटून पालटून वापर करायचा मित्रांनो. उन्हाही प्लॉटमध्ये फक्त थ्रिप्सचा अटॅक आणि पांढरी माशीचा भरपूर असतो. तर या अशा पद्धतीने तुम्हाला 5-5, 8-8 दिवसाला फवारणी करत राहावं लागेल मित्रांनो. त्यावेळेस आपला प्लॉट फ्रेश होणार आहे. मित्रांनो, आता शेतकरी मित्राची एक समस्या जाणवली, की भाऊ माल लवकर म्हणजे चालू आहे, पण माल अजून फुगवण्यासाठी, माल वाढण्यासाठी ड्रिपचं ऍप्लिकेशन सांगा. तर मित्रांनो ड्रिप मध्ये ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला 13-0-45 एकरी 2.5 किलो आणि 13-40-13 एकरी 2.5 किलो असं दोघांचं म्हणजे 5 किलो होणार आहे. असं दोघांचं 200 लिटर पाण्यामधून ड्रिपनी खत सोडून द्यायचं मित्रांनो. एकदम आपलातून असे रिझल्ट आहे मित्रांनो. म्हणजे जी आलेली बारीक कळी तिचं रूपांतर फळात होणार आहे आणि जी बारीक कळी तिचं वांग्यामध्ये रूपांतर लवकर होणार आहे आणि माल बी आपला वाढता राहणार आहे. मालामध्ये सातत्य राहणार आहे. अशा पद्धतीने नियोजन करायचंय.